हॅलो सर्वांना नमस्कार. तुमचा दिवस छान मस्त जावं. आणि आज मी बनवणार आहे काळा राजमा टाकून भात बनवणार आहे. खूप छान मस्त. हे बघा, हा काळा राजमा आहे. खूप छान आहे, मस्त. हे जर रस्सा भाजी बी खूप छान होती. आणि इथे मी तांदूळ घेतले, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा. आता आपण गॅसवरती कुकर ठेवलाय, गॅस चालू करते. तर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. हां, हे तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तेल गरम होऊ दे चांगलं. इथं तेल आपलं गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला आणि एक कांदा कापला आहे तो टाकायचा. थोडा कांदा लाल होऊन द्यायचा आपल्याला. चांगला भाजून द्यायचा आपल्याला. असा लाल झाला ना कांदा की भाताला पण चांगली चव येईल. आणि आमच्या गावाकडे असं भात बनवायचो आम्ही, राजमा भात. आणि त्याचं कालवणसुद्धा बनवायचं, रस्सा, वांगा बटाटा वगैरे टाकून कालवण पण छान होतं. खूप खूप ताई लोकांना माहीत नसेल राजमा भात. हे बघा, आपला कांदा इथे छान लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर, तिखट आणि धने पावडर, थोडीशी हळद आणि इथं टमाटर आणि कोथिंबीर कापलेली. साधा भात आहे पण खायला खूप टेस्टी लागतो, छान होतो. आणि ह्याच्यात मीठ टाकायचं, थोडंसं मीठ. आणि आपल्याला हे चांगलं गाळ करून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, मस्त गाळ झालेला आहे त्याचा. आता हे काळा राजमा आपल्याला याच्यात टाकायचा आहे. मस्त कलर पण आलाय, छान दिसतंय त्याच्यामध्ये तो काळा राजमा. खूपच सुंदर, मस्त. आणि तेवढाच टेस्टी हा भात खायला पण लागतो. मी इथे बासमती तुकडा घेतला आहे. आम्ही हाच तांदूळ खातो. तुम्ही दुसरा कोणता खाता असेल तरी चालेल. हे बघा, थोडा तिखट कमीच करते, कारण का मुलांना मुलगा खात नाही जास्त तिखट, त्याच्यामुळं. तर अजून आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. तर 2 तांबे तर मी पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्यात. तर झाकण लावते मी. 2 शिट्ट्या घेतल्यावरती मग गॅस बंद करायचा आहे. 2 शिट्ट्या झाल्यात, आपण गॅस बंद करायचा आहे. आणि थंड झाल्यावरती खूप छान मस्त झालेलं आहे. खाण्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मला नक्कीच आवडेल.